हरी विठ्ठल महाराज की जय जोग महाराज की जय विठला 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 निजानंद हे पै ब्रह्मो ऐसे जानती योगी वर्मो विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना बाप रखुमा देवी वरा वाचून कवन पुरवील जीवेची खून विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गोरक्ष्यजालन्धर चर्पटाश्च आडभङ्गकाणीपमचिन्द्रराद्यः चौरंगी रेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यांबभूरनवनाथ सिद्धः निजानंद हे पै ब्रह्म ऐसे जानती योगी वर्मो विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली संजीवन समाधीमध्ये आळंदी या गावी विराजमान असणारे संत ज्ञानेश्वर माऊली यांचा 3 चरणाचा हा अभंग आपल्या या प्रांगणामध्ये चालू असलेला कृष्णाष्टमीचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सवाचा हा अखंड नामयज्ञ आणि यावर्षी ज्ञानेश्वर महाराजांचा 750 वर्ष जन्माला झालेले आहेत म्हणून पहिलाच दिवस असे कीर्तनाचा आहे मग जे गावी केला वास त्याशी नसावे उदास नाही का म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचाच सेवेला अभंग पहिल्या दिवशी मी निवडलेला आहे विठ्ठल 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 12व्या शतकाच्या सुरुवातीला आणि 11व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक संत मांदी जन्माला आले होते वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या समाजामध्ये अनेक सत्पुरुष महाराष्ट्रामध्ये जन्माला आले
त्यामध्ये तेरढोकीकडे संत गोरोबा काका, पंढरपूरमध्ये नामदेव महाराज सगळं कुटुंब, नारायण महाराज, विठू गोविंद, हे दामा शेट्टी आणि गोनाई, इकडे सेना महाराज, नरहरी महाराज, पंढरपूरच्या जवळ आरणगाव तिथं संत सावतोबा महाराज, आळंदीला संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, मुक्ताबाई, अशा वेगवेगळ्या भागामध्ये, राका बंका सुतार समाजामध्ये, तर नरहरी सोनार समाजामध्ये, सेना न्हावी, सेना महाराज, अशी अनेक संत मांदी एकाच कालखंडामध्ये जन्माला आलेली होती. त्यांचा कमी अधिक वयानं ही मंडळी पण एकाच वेळेला होती. त्या सगळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज वयानं लहान होते. ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा नामदेव महाराज मोठे, सावतोबा महाराज, गोरोबा काका, ही सगळी मोठी माणसं, वयानं सगळ्यात मोठी. तशी ज्ञानानं सुद्धा ही भरभक्कमच होती. ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यामध्ये वयानं लहान होते, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगामध्ये जे काही विशेष गुण नांदत होते ते गुण अलौकिक होते. अलौकिक गुणाचं त्यांच्याकडे मोठा समुच्चय होता आणि तो परंपरेनं आलेला होता, तो मागून आलेला होता. त्यामुळे सर्व साधू समाजाला, सगळ्या सज्जन व्यक्तिमत्वांना या गुणाची प्रकर्षानं जाणीव झालेली होती. ह्या गुणाची प्रत्येकाजवळ गुण असतात, नाही असं नाहीये, परंतु विशेषत्वानं तो गुण नांदत असतो. तुकाराम महाराजांजवळ ज्ञान नव्हतं असं नाही, पण ज्ञानापेक्षा वैराग्य अधिक होतं, हा विशेष गुण होता. संत ज्ञानेश्वर महाराजांजवळ वैराग्य नव्हतं असं थोडंच आहे. जन्मते प्रसंगे श्री देह शिवने अंगे, हे वैराग्य नाही का, परंतु ज्ञान नावाचा गुण विशेष होता. संत नामदेव महाराजाजवळ भक्ती होतं, ज्ञान होतं, सगळं होतं, तरी परंतु प्रेमाच्या बाबतीमध्ये, भक्तीच्या बाबतीमध्ये नामदेव महाराजांचा विशेष गुण, तसा नाथ महाराजांचा. असे प्रत्येक साधू एका वेगळ्या गुणानं ओळखला जातो किंवा वेगळे गुण त्यांच्याकडे असतात. तसं ज्ञानेश्वर महाराजाजवळ अनेक गुण होते, एक नव्हता, अनेक गुण होते. ज्ञान नावाचा गुण, वैराग्य नावाचा गुण, भक्ती समजून, अगदी सोप्या भाषेत सांगायचं ठरलं, समजून घ्यायचं आणि समजून द्यायचं, हा जो गुण ज्ञानेश्वर महाराजाजवळ होता तो अप्रतिम होता, फार अप्रतिम. त्याची बरोबरी कुणी करू शकलं नाही. एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं आणि घेऊन त्याला समजून द्यायचं. समजून घेत असताना किंवा समजून देताना तो माणूस आपल्या जवळ आलाच पाहिजे असं का नाही, होऊनही ज्ञानेश्वर महाराज त्याला समजून द्यायला गेलेले आहेत आणि एखाद्याला होऊनही समजून घेतलेला आहे, हा गुण. म्हणून या गुणांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं कौशल्य किंवा अप्रतिम स्वभाव जाणवतो. ज्ञानेश्वर महाराजांचा खूप मोठा स्वभाव आपल्याला प्रत्येक बाबतीत छोट्या छोट्या विषयाला स्पर्श आपल्याला करून देता येईल. आपण कुणीही कीर्तन, आता ही सगळी कीर्तनकार मंडळी आपल्या परिसरातली आणि मातब्बर मंडळी, अभ्यासू मंडळी, जिज्ञासू, तज्ज्ञ आहेत. असं कधी वाचलं का तुम्ही की चांगदेवानं ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला बोलावलंय? वाचलं नाही वाचलं तरी परंतु ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडा सकट त्यांना भेटायला गेले का नाही? गेले ना. का गेले, कसे गेले, तो नंतरचा टप्पा आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही. परंतु ज्यांच्याबद्दल असं बोललं गेले, उपजताची ज्ञानी असं बोललं गेलंय, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानदेव ज्ञानसागरू, ज्ञानदेव ज्ञानागरू, ज्ञानदेव भव सिंधू तारू,
उत्तरी पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानांच्या बाबतीमध्ये यांचा कोणी हात धरला नाही. इतकं समजदार, इतकं शहाणपण, इतकं तज्ञपणा, तरी हे होऊन आपल्या भावंडाला घेऊन चांगदेवाकडे कशाला गेले? प्रश्न आहे का नाही? काय कारण आहे चांगदेवाकडे जायचं? तुमच्याकडे काही कमी नाही ना, सर्वज्ञ आणि संपन्नता आहे, तरी चांगदेवाकडे का गेले? ही ज्ञानेश्वर महाराजांची सगळ्यात समजून घेण्याची पद्धती अप्रतिम आहे. मोठी पद्धती समजून, समोरच्या व्यक्तीला किती समजून घ्यायचं, समोरची व्यक्ती कोण आहे हे समजून ज्ञानेश्वर महाराजांना घेतलं आणि त्यांना समजून देण्यासाठी त्यांच्याकडे गेले. ठीक आहे, आपल्याला, मला गोष्ट सांगायची नाही, तुम्हाला गोष्ट माहीत नाही, मला मुद्दा समजा. नाही भेट झाली, काय व्हायचं, घडलं, सगळं झालं. चांगदेव महाराज भेटायला आले, बरोबर आले भेटायला. आल्यानंतर कीर्तनकार मंडळी किंवा प्रचार करणारी माणसं किती वेगळ्या पद्धतीनं चांगदेवाबद्दल बोलतात. हा, बोलतात का नाही? अशी झालं, तसं झालं, अमकं झालं, तमकं झालं. सामान्य माझा मुद्दा आहे, सिंपल मुद्दा आहे. जर ज्ञानेश्वर महाराज होऊन जर चांगदेवाच्या घरी गेले असतील आणि त्याचं पटांगण झाडून माघारी आले असतील, पटांगण काय केले? झाडले महाराज, साफसफाई केली. सफाई फक्त कचऱ्याचीच असते का? साफसफाई फक्त कचऱ्याचीच असते का असं कोणी सांगितलंय? सफाईचे विषय अनेक असू शकतात महाराज, अनेक असू शकतात. तिथे जाऊन त्यांनी सफाई केली का? जेवढे होते तेवढे उठून लावले, साफसफाई केली, पटांगण स्वच्छ केलं, त्यांच्या दारात जाऊन सेवा केली आणि त्यांना न सांगताना, न विचारताना. इथे ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण लक्षात घ्या. त्यांच्या दारात गेले, सगळं केलं आणि ते भेटले नाही म्हणून विक्षेप नको म्हणून माघारी आले. तेवढेच चांगदेव तितक्या उंचीचे होते, ते सुद्धा बसून आले महाराज, आले भेटायला. योगी होते, त्यागी होते, अनेक गोष्टी होत्या. 4 अभंग पाठ केले तर मी 10 लाखाच्या गाडीत आलो. मग त्याने 1400 वर्षाचा त्याने बैलगाडी यावा का? काय वाटतं? प्राप्त परिस्थिती काय आहे? हा, काय वाटतं काय तुम्हाला? 1400 वर्ष ज्याने तपश्चर्या केली, अशा व्यक्तीनं वाघाव बसून येणं हे अनुचित आहे असं वाटतं तुम्हाला? अनुचित नाही, उचित हे लक्षात ठेवा. देशाच्या पंतप्रधानानं पायी येणं उचित आहे. अरे ज्या त्या माणसानं त्या पद्धतीनं आला तरच त्याचं काय आहे मूल्यमापन केलं जातं. चांगदेव वाघाव बसून आले म्हणूनच यांनी भिंत चालवली. कशावर बसून आले? म्हणूनच भिंत चालवली ना. जर ते वाघाव आलेच नसते तर यांना भिंत काय? का समजून घेणं आहे, आदर आहे महाराज. तो वाघाव बसून आल्यानंतर हे खाली नाही बसले, त्याचा मोठ्या व्यक्तीचा महाराज मान ठेवला, आदर ठेवला. आपण आलो तर आपल्या जवळचं कोणी आलं तर आपण 4 पावलं पुढे जातो. या या 4 पावलं पुढे जातो. हा आदर आहे. हा आदर भिंत चालून ठेवला. आणि नुसता भिंत चालून ठेवला नाही तर मिळालेल्या कोऱ्या कागदावर ब्रह्म साक्षात्काराच्या 65 ओव्या लिहिल्या आणि आपल्याच काय पण आपल्या बहिणीला सांगितलं, मुक्ती दे यांना. 50 वर्ष गावात राहतो, स्वप्न पडत नाही आणि 5व्या मिनिटाला ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार दिला जातो. ते 4 टिपणं पाठ करून त्याला नावं ठेवण्या इतका चांगदेव हलकट आहे का? अरे शब्द काय वापरले? हरली चांगयाची भ्रांती असा शब्द वापरला. भ्रांती म्हणजे काय? भ्रांती म्हणजे गर्व. कुठल्या डिक्शनरीत मला दाखवा भ्रांती या शब्दाचा अर्थ गर्व आहे असा कुठेही दाखवा मला, कुठंच नाही. भ्रांती या शब्दाचा सरळ अर्थ आहे समज. फक्त त्याची काय बदलवली? समज बदलवली. गर्व नाहीये भ्रांती. हरली चांगया, फक्त समजूत बदलवली, समज. जशी बाई मुली लग्न मंडपात गेल्यानंतर 5 अक्षता टाकल्या अंगावर आणि गळ्यात हार घातला, ब्राह्मण म्हणतात नाव घे बाई. तिने एकदा त्या वराचं नाव घेतलं, तिचं काय बदलतं? नाक.
कान, अंगावरले कपडे, काय बदलतं तिचं? बाहेरून काहीच बदलत नाही, पण एकदा का गळ्यात हार घातला की तिची काय बदलते? समज. हे माझं घर आहे, हे माझं माहेर आहे. ज्या घरात जन्माला आली त्या घरातली पाहुणी म्हणते, आणि ज्या घराचा संबंध नाही त्या घराला मालकीन म्हणते. हे काय बदललं? का कपडे बदलले? काय बदललं? फक्त समज बदलली. इतकीच समज सांगदेवाची 0 मिनिटामध्ये ज्ञानदेवानं बदलून घेतली. विठ्ठल अशा कितीतरी संतांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं कौशल्य अप्रतिम दिसतं. टाळ घेऊन नामदेव महाराजांच्या कीर्तनात उभं राहत असत, आणि नामदेव महाराज आयुष्यभर कीर्तन करायचे. ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यभर त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिले. ते कीर्तनकारानं म्हटलंय, स्वतः नामदेवराय बोलतात की मी जरी कीर्तनकार असलो, मी जरी पांडुरंगाबद्दल बोलत असलो, तरी पण टाळकऱ्यामध्ये जे टाळकऱ्यात ज्ञानेश्वर महाराज आहेत ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. हे कीर्तनकारांना म्हणावं. महाराज, ही किती अवघड परिस्थिती आहे. आजचा कीर्तनकार काय म्हणतो? नामदेवरायला नामदेव महाराज परब्रह्म डोळा दाऊ ऐशे म्हणती, कोणा नये युक्ती ज्ञानोबाची, कोणा नये युक्ती ज्ञानोबाची, किंवा कोणालाच जमणार नाही त्यावेळेचे संत. कोणा नये युक्ती, पद्धत समजून देण्याची पद्धती जी आहे, जी काही खुबी आहे, जी युक्ती आहे, ती नये ज्ञानोबाची. मग हे स्वतः कीर्तनकार आहेत ना, हे तर समजून द्यायलाच उभा राहिलेत. तरी परंतु ते म्हणतात मला सुद्धा जमलं नाही. म्हणजे समजून देणं आणि समजून घेणं हे ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ उपजतच होतं. हे जसं समजून देणं समजून घेणं ही समजदारी उपजत होती. संघटन कौशल्य होतं, माणसं सांभाळून ठेवण्याची पद्धती होती. अनेक गोष्टीवर त्यांनी मात केली, अनेक सामाजिक सुधारणा केल्या, अनेक गोष्टी त्यांनी समाजामध्ये केलेल्या दिसतात. स्त्रियांना स्वातंत्र्य, स्त्रियाला ब्रह्मज्ञानाचं स्वातंत्र्य, स्त्रियांना परमार्थातलं स्वातंत्र्य, ज्ञान देण्याचं स्वातंत्र्य हे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा त्यांना बाहेर काढलं. महाराज पुराणांतरी वेदात गार्गी कात्यायनी जरी होत्या, तरी मध्यंतरीच्या कालामध्ये समाजामध्ये जे काही पसरलेलं होतं त्या पसरलेल्यावर आघात केला संतो ज्ञानोबारायाने केला. ज्या काही पद्धती परंपरा होत्या खुळचट आणि खराब, मेलेले माणसं उठवणं ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभाव नव्हता. सच्चिदानंद बाबाला उठवलं. मेलेल्या आळंदीत काही माणसं मरत नव्हती का? पंढरपुरात मेली नाही, पैठणमध्ये मेली नाही 6 महिने असताना. मेलेला माणूस उठवणं ज्ञानोबारायाला हा स्वभाव नव्हता. पण सतीची चाल बंद करायची होती म्हणून ज्ञानोबारायाने सच्चिदानंद बाबाला उठवलं. महाराज काय करायची होती? सतीची चाल बंद. कारण 2 मुलं असताना, लहान मुलं असताना ही जर बाई असं बांबून ढकलून जर ही माणसं जर तिला चितेमध्ये जर ढकलीत असतील चितेत, आणि ही सती जात असेल, तर हे समाजामध्ये हे फार खराब चाल आहे. ही पद्धती चुकीची आहे. प्रत्येकाला जगण्याचा, परमेश्वराचा भक्ती करण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत अधिकार आहे. असं जाणं हा आत्महत्या आहे.
आणि म्हणून ही चाल बंद करायची, म्हणून सच्चिदानंद बाबाला उठवलं. आपण ओव्या लिहिल्या आता आणि मुक्ताबाईला सांगितलं ह्या ओव्याचा अर्थ चांगदेवाला सांग. इथे स्त्रियांची शिक्षणाची दारं ज्ञानोबारायांनी खुली केली महाराज. शिक्षणाची दारं खुली केली की चांगदेवाला सांगितलं जा मुक्ता तू यांना सांग. इथेच मुक्ताबाईला शिक्षणाचं लहान मुक्ताबाईला बाहेर काढलं. पंढरपूरच्या फळामध्ये नामदेव महाराजांच्या कीर्तनात अनेक मातबर टाळकरी गाणारे वाजवणारे ज्ञानी संत महानुभाव महापुरुष उभा असत, पण केवळ स्त्रीला स्वातंत्र्य मिळावा म्हणून धुण्या भांड्या करणाऱ्या नामदेव महाराजांच्या घरातल्या एक मोलकरीण म्हणून वावरणाऱ्या मुक्ताबाई जनाबाईला अधिकार दिला. कीर्तनात तू उभा राहायचं आणि कीर्तनात उभा राहून चाल कुणी म्हणायची हे तू सांगायचं. इथे स्त्रियांचं स्वातंत्र्य ज्ञानोबारायाने बाहेर काढलं महाराज. काय ताकद हे, काय ताकद, कसला निर्णय. आणि 750 वर्षापूर्वीचा हा निर्णय आहे. किती अवघड पद्धती त्यामुळे समाजामध्ये किती चालीरीती खराब होत्या. चूल आणि मूल घराच्या बाहेर मुलांना निघून दिलं जातं. अशा वेळा फडाची मालकीन केलं. आणि मुक्ताबाई जनाबाई म्हणल्या माऊली यावो ही मोठी माणसं आहेत, ही काय म्हणतील मला. ते म्हणले असं कर तू फक्त बोल कुणालाही सांग. म्हणली तुम्हाला सांगू का, मला सांग म्हणले. मी म्हणणार ना, मला ऑर्डर कर. अगोदर पहिलं घर नेमक्या सरपंचाचं पाडलं, बाकीचे पत्रे काढीत असते बरोबर. तसं मला सांग अगोदर. जनी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञानेश्वर महाराजांनी तिचा मान केला आणि एक मोलकरीण बाईला फडाची मालकीन बनवली. अशा अनेक चालीरीती अत्यंत कमी वयामध्ये सतीची चाल बंद करणं, अज्ञानावर घाव घालणं, अनेक जाती रूढी परंपरा अशा सगळ्या जातीच्या माणसाला, मग कुंभार असो, सोनार असो, न्हावी असो, मुसलमान असो, कुणी असो, अशा अनेक जातीच्या माणसाला एक संघ केलं त्यांनी. एक नवा धर्म, नवा पायंडा, नवा पद्धती. ज्ञानेश्वर महाराजाचं जे आलेलं ज्ञान होतं ते ज्ञान बरोबर भाषेतल्या मंत्रातलं ज्ञान होतं. कारण ज्ञानेश्वर महाराज हे नाथ पंथातली साधू, निवृत्तीनाथ, गहिनीनाथ, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ या परंपरेतले ज्ञानेश्वर महाराज. जे आलेलं ज्ञान आहे ते बरोबर भाषेमध्ये 100 कोटी मंत्राचं ज्ञान आलेलं आहे. पण ह्या 100 कोटी मंत्राची बरोबर भाषा आजही माणसाला कळत नाही. आणि त्यावेळचं हे ज्ञान, एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा मोठा उपकार केला की आपल्या गुरुची आज्ञा, आपल्या पंजे गुरुची आज्ञा घेऊन ह्या बरोबर भाषेतले सगळे मंत्र बोली भाषेत आणून, त्या समाजाला ज्या भाषा कळतात त्या भाषेत आणून, मग ती 1-2 भाषा नाही, 56 भाषा. ही संख्या नसून ही सांगण्याची परिसीमा आहे. संख्या नाही, हजारो भाषा ज्ञानोबाराय बोललेल्या आहेत. आपण जसं म्हणतो या रस्त्याने जाऊ नको, या रस्त्याने जाऊ नको, अरे तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊन तिकडे गेला, पाय मोडला, पडला खड्ड्यात. नंतर त्याला विचारलं काय झालं, एकच पाय मोडला का, तुला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तुला किती वेळेला सांगितलं, 56 वेळेला सांगितलं. म्हणून 56 ही संख्या नसून 56 भाषेचा कैलास गौरव ही संख्या नाही, 56 ही सांगण्याची परिसीमा आहे. हरिपाठामध्ये देवाची द्वारी उभा क्षण बरी, तिथून जर सुरू केलं तर समाधी संजीवन हरिपाठ हा हरी शब्द 56 वेळेला आलेला आहे. समाधी संजीवन हरिपाठ या हरीपासून पहिल्या अभंगाच्या देवाचे द्वारीपासून मोजायचं यापर्यंत 56च हरी शब्द आलेला आहे. 57 नाही आणि 55 नाही. हरी शब्द ज्ञानोबाराने हरिपाठात 56 वेळेला का सांगितला तर ही ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा आहे, ऑर्डर आहे महाराज. हरिपाठ हरिमन एवढाच हरिपाठ आहे. हरिमन इतकाच हरिपाठ आहे. मग 27 अभंग कशाला दिलेली उत्तर आहेत ना, दिलेली उत्तर आहेत ही. जसं ज्याप्रमाणे हरी म्हणत असताना ज्ञानोबाराने गीता सांगत असताना, ज्ञानेश्वरी हे गीतेचा अनुवाद आहे. अमृतानुभव, गीता, वेगवेगळे ग्रंथ हे ज्ञानेश्वर महाराजांचं वेगवेगळे पद्धत आहे. पण हरिपाठ हा असा एक ग्रंथ माऊलीने लिहिला अप्रतिम की माझी स्वतःची आज्ञा आहे, ही माझा अनुभव आहे स्वतःचा. 108 जन्मामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जी तपश्चर्या केली त्या सगळ्या तपाचं सार त्यांनी हरिपाठात टाकलेले. आणि ज्ञानदेव म्हणे, मी म्हणतोय की हरी मन इतकंच म्हण,
का म्हणायचं याला दिलेलं उत्तर आहे पुण्याची गणना कोण करी. महाराज पुण्य आम्ही भरपूर केलंय, आम्ही भरपूर पुण्य केलंय. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्ते ते मोक्षदायका सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महंकाल ओंकारममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाक्यानां भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यन्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वन्तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पातपृठेन्नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. आम्ही पुण्यवान आहोत, 12 ज्योतिर्लिंग करून आलो. ही ज्ञानेश्वर महाराजला म्हणणारी माणसं होती ना जवळ. कारण 2.5-3 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम चाललंय. मग 2.5 वर्षामध्ये किती माणसं जोडीदार झाले असे ज्ञानेश्वर महाराजाला. नेवाशाला काय एका दिवशी ज्ञानेश्वर लिहिले का? 3 वर्ष काम चाललं तिचं लिहिण्याचं काम रोज. लक्षात. मग किती माणसं, मग त्याच्यात ते माणसं म्हणत असते ना आम्ही पुण्य मिळवलं, आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो. हा ज्ञानोबा म्हणले ठीक आहे, माझं म्हणणं हरी म्हण, पुण्य पाहिजे ना हरी म्हण, मुक्ती पाहिजे ना हरी म्हण. नाही म्हणले आम्ही पुण्य मिळून आलो. म्हणले मिळवलं पुण्य हरी म्हणला का? मग दिलेलं उत्तर आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मी. हे दिलेलं उत्तर आहे का? सगळी 27 चरण ही उत्तराची येतं. आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हा ज्ञानोबाराचा हरिपाठ आहे. विठ्ठल आपला हरिपाठ आपल्या पाठे, पण हरी म्हणण्याकडे पाठे. हरिपाठ आपला पाठ, हरिपाठ पाठ, पण हरी हरी म्हणायचं नाही, देवाचं चिंतन करायचं नाही. आणि देवाचं चिंतन करणं इतकं सोपं समजू नका महाराज, अतिशय अवघड आहे. अजिबात सोपं नाही, ते फार अवघड आहे. देव आणि देवाचं नाव वेगळं नाही, आणि ब्रह्मांडाचं वज घेऊन त्याच्या नावात बसलेलं आहे. ते नाव जिभेवर येणं इतकं सोपं समजू नका महाराज, अजिबात नाही सोपं, अतिशय अवघड आहे. तुम्ही माळ घेऊन नुसतं देवाच्या देवघरात जरी बसलात ना तरी 5-4 माळा होईपर्यंत 2-4 जांभळ्या येतात माणसाला, 2-4 जांभळ्या. आणि गावचं इलेक्शन लागलं तर रात्रभर जरी बसला हिंडत तरी एक सुद्धा जांभळी येत नाही. म्हणजे चकाट्या पिटीत बसला तर एक जांभळी येत नाही, तमाशात बसला एक जांभळी येत नाही. पण 5 माळा उचतो 5 जांभळ्या येऊन गेला. का आली कस काय जांभळी? थकवा आल्यानंतर जांभळी येते. थकवा आला शरीराला, पांढऱ्या तांबड्या पिशीला की जांभळी येते. इथं 100-108 मणी वाढायच्या अगोदर तोंड वाजतं, म्हणजे थकवा किती येतो महाराज. हा विज्ञानातला सिद्धांत आहे. म्हणून नामस्मरण करणे इतकं सोपं नाही. ज्ञानोबाराजकडे अनेक पैलू जे होते त्याच्यातला हा एक पैलू फार मोठा होता, ज्याला अतिशय थोडक्यात पण फार मोठं सांगायचं, थोडक्यात पण अतिशय मोठं सांगायचं, की ज्याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. ही ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्चातुर्य होतं. आपल्याला सांगताना शब्द पाठ करून बोलावा लागतं, पाहावा लागतात. पाहून या ग्रंथ हा आपण पाहतो बघतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत तसं नव्हतं. संपूर्ण विश्वातली शब्दसृष्टी, शब्द हे पुढे येऊन उभा राहायचे. असे पुढं, जसे तुम्ही माझ्या पुढे येऊन थांबले अनेक गावची माणसं, तसे अनेक शब्द, अनेक भाषेचे, अनेक वाङ्मयातले अनेक सिद्धांत ज्ञानेश्वर महाराजांच्या भोवती येऊन थांबायचे. आणि ते प्रार्थना करायचे हात जोडून, माऊली आम्हाला तुमच्या मुखात घ्या. ही पद्धत आपल्याला ओढून आणावं लागतं, आणि ते प्रार्थना करीत होते. हा ज्ञानोबारायतना आपल्यात इतरात फरक होता महाराज. हा फरक आहे. ते म्हणायचे आम्हाला तुमच्या मुखात घ्या. तुम्ही मुखात घेतलं की आम्ही पवित्र झाल्याशिवाय, आम्हाला मोठेपण जर यायचं असेल तर तुम्ही आम्हाला मुखात घ्या. असे ज्ञानोबारायची शब्दाची साम्राज्य पुढे उभं राहत होतं. आणि त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज शब्द त्याच्यातून घ्यायचे. अनेक भाषेचा एक शब्द नाही. अशी ज्ञानेश्वर महाराजजवळ ज्ञानाची, वैराग्याची, संघटनाची, अशी अनेक गोष्टीचं कौशल्य ज्ञानेश्वर महाराजाजवळ अप्रतिम होतं.
ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानोबाराव जे आल्या त्या अतिशय अभ्यासानं, अतिशय मेहनतीनं, अतिशय कष्टानं आल्या. ज्ञानोबाराचं जीवनचरित्र जर बघितलं तर परंपरेनं शुद्ध आहे, प्रयत्नानं शुद्ध आहे, आचारानं शुद्ध आहे, विचारानं शुद्ध आहे, उच्चारानं शुद्ध आहे, अंतकरणानं, बुद्धीनं, ह्या सगळ्या गोष्टींनी ज्ञानेश्वर महाराजांजवळची अतिशय अप्रतिम शुद्धता सापडते. परंपरेने जर शुद्धता जर बघितली तर ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव बीड शहर, मूळ बीड, जिल्हा बीड. बिंदुसार नदीच्या किनाऱ्याला ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ वंशज राजघराण्यात राहत होते. गोविंद पंत, हरहर पंत, दामोदर पंत, त्र्यंबक पंत हे त्यांच्या मूळ घराण्यातली माणसं ज्ञानोबारायची. ते राजे होते. मला तिकडे लांब इतिहास सांगायचा नाही. परंपरेने शुद्धता कशी असते, शुद्ध बीजा पोटी फळे. तर यासाठी ते मूळ गोविंद पंत हे यांचे ज्ञानोबारायचे आजोबा. ह्यांचं आजी निराबाई ह्या पैठणच्या देवकुळ्याच्या घराण्यातल्या पैठणच्या निराबाई. आणि हे गोविंद पंत. थोरला भाऊ लढाईत मारला गेला म्हणून यांनी आपली मंडळी घेऊन आपेगावला गेले. राज्य परागंदा झालं, शत्रूच्या ताब्यात गेलं म्हणून त्यांनी बिंदुसराच्या किनाऱ्याचा राजवाडानं आपलं राजघराणं सोडलं आणि हे गोविंद पंत आणि निराबाई गंगा किनारी तपश्चर्याला गेले. दोघाला अपत्य काही नव्हतं. वयाची 50 वर्षे झालेली, पण मुलबाळ काही झालेलं नाही. रोज पहाटे उठून गंगा किनारी जायचं आणि 3:30 वाजता उठून गंगेतली वाळू घेऊन तिचं लिंग बनवायचं आणि त्या लिंगाला बिल्वपत्र वाहून त्याची आराधना करायची. हा दोघा नवरा बायकोचा नियम होता. गोदावरीच्या ह्याच्यात आपेगावला तिथे रोज यांचा हा क्रम चालल्यानंतर त्याच गोदावरीच्या उगमस्थानावर गहिनीनाथ महाराज होते आणि गहिनीनाथाचे गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ चांगलं घर शोधित होते, चांगले कुटुंब शोधित होते. आणि हे कुटुंब त्यांना दिसलं तेव्हा झोळीत एका गोसाव्याच्या व्यासामध्ये गहिनीनाथ तिथं आले आणि हे 3:30 वाजता लिंगाची पूजा करून दोघं नवरा बायको पूजा करतात. तिथे शेजारी आंघोळ करायला लागले. ह्या बाईनं बघितलं, नीराबाईनं, आणि सांगितलं, अहो कोणतरी संन्यासी महात्मा भल्या पाठी आंघोळीला आला तर आपण पूजा थोडी थांबून पाठ दर्शनाला जाऊ. म्हणून ते आंघोळ करून असं जवळूनच मुद्दामच जवळून चालले. तर हे उठले, म्हणले महाराज थांबा. आणि मग हे थांबा म्हटले आणि उठले. दोघं पाया पडले. पाया पडलो. त्यांनी विचारलं, तुम्ही गृहस्थी माणसं भल्या पाटे एवढ्या नदीवर इतकं कसं काय आले, पोरं कुठे आहेत तुमची? तेव्हा गोविंद पंतांनी सांगितलं, आम्हाला मूलबाळ काही नाही. अरे असं का? झोळीत हात घातला, झोळीतून विभूती काढली. विभूती झोळीतून विभूती काढली, हातात दिली, सांगितलं यांना प्यायला द्या. ती विभूतीत पाणी टाकलं. नीराबाईनं ते पाणी घेतलं. विभूतीत, ह्या गोसाव्याच्या विभूतीतलं पाणी घेतलं. त्या विभूतीमध्ये संजीवनी मंत्राची ताकद टाकलेली होती आणि त्या विभूती प्यायल्यानंतर त्या विभूतीमधून त्यांना गर्भधारणा झाली. आणि त्या 9 महिने 9 दिवसाने ह्या माहेरी बाळणपणाला गेल्या. देवकुळ्याच्या घराण्यात, पैठणजवळच माहेर, तिथं त्यांना मुलगा झाला. पण जाताना गोसाईने सांगितलं की मुलगा होईल तुम्हाला. आणि नाथपंथामध्ये ही पद्धती आहे. नाथपंथात ही पद्धती आहे. गोरक्षनाथ कशातून जन्माला आले? मच्छिंद्रनाथानं दिलेली विभूती, त्याच्यातून गोरक्षनाथ याच्यात जन्माला आले, विभूतीतून जन्माला आले. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. तसा गहिनीनाथाचे गुरुच विभूतीतून जन्माला आले होते म्हणून शिष्याला विभूती द्यायला काय अडचण राहिली नाहीये. आणि म्हणून विभूती दिली. त्याच्यातून विठ्ठल नाव ठेव या मुलाचं हे सांगून टाकलं, याचं नाव विठ्ठल ठेव आणि मी निघून जातो, मुलगा होईल. श्रद्धा, निष्ठा, विश्वास, परिपक्वता, शुद्धता यामधून त्यांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव विठ्ठलपंत. हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील होते. पुढे त्यांचं लग्न आळंदीच्या सिद्धेश्वर कुलकर्णी यांच्या मुलीबरोबर झालं आणि त्या मुलीवर लग्न होऊन मुळात विभूतीतून ज्यांचा जन्म झाला त्याच्याचं वैराग्य किती असेल महाराज. ज्याचा जन्म कशातून आहे? विभूतीतून. विद्यावंश आहे ना, हा विद्यावंश आहे. विभूतीतून जन्म झाला, एवढं मोठं वैराग्य. वयाच्या 8व्या वर्षी 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद विठ्ठलपंतांच्या पाठ होते महाराज. आणि नंतर ते तीर्थयात्रा गेले. पुढे आपल्याला इतिहास माहिती आहे. सिद्धोपंत कुलकर्णींच्या जवळ यांचा विवाह झाला. परंतु
सिद्धांत असा आहे, साधना केल्याशिवाय कोणालाही थोर पुरुषाला जन्माला येता येत नाही. प्रकरण घडलं, संन्यास घेतला. 12 वर्ष काशीला विश्वनाथाच्या सानिध्यामध्ये विठ्ठलपंतांनं साधना केली आणि 12 वर्ष रुक्मिणीनं सिद्धेश्वराजवळ साधना केली. सिद्धेश्वराची रोज पहाटे इंद्रायणीला स्नान करून सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा तुपाची वात लावून सिद्धेश्वराची आराधना करणं म्हणजे भगवान सिद्ध देवतेची आराधना. आणि सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा. या सुवर्ण पिंपळामध्ये मारुतीराय होते आतमध्ये बसलेले आणि तो पिंपळ. अनेक गोष्टी त्या मंदिरातल्या वेगवेगळ्या आहेत. तेव्हा एक मारुती, तिथे 11 मारुती त्या मंदिरात तिथं, आणि तिथे ही माता प्रदक्षिणा करीत होती, साधना करीत होती. त्याचा परिणाम असा झाला, यशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण मारुतीकडे असल्यामुळे मारुतीला त्या संन्याशाच्या गुरुला आणावाच लागलं, इथं यावाच लागलं. स्वामीजी आले, तिला वरदान दिलं. ब्रह्मा विष्णू महेश आणि ह्या 3 देवाला जन्माला यायचं होतं. वडिलांची 12 वर्षाची विश्वनाथाजवळ आणि आईची 12 वर्षे सिद्धेश्वराजवळ असलेली ही तपश्चर्याचा परिणाम असा झाला की शुद्ध बीज एकदम शुद्ध तयार झालं. ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती मुक्ताबाई. मी आपल्याला का सांगितलं की कुठली गोष्ट दिसायला आपल्याला वाटते ही इतकी मोठी का, त्याच्या पाठीमागं इतकं मोठेपण दडलेलं असतं की इतकी साधना दडलेली असते, इतकं तप दडलेलं असतं. कुठे मच्छिंद्रनाथ, कुठे गोरक्षनाथ, कुठे गैनीनाथ, या 3 असणाऱ्या 3 गुरुचा आशीर्वाद, तिथून पुन्हा विठ्ठलपंत आणि तिथून 12 वर्षाची तपश्चर्या काशीला आणि 12 वर्षे सिद्धेश्वरला. हे तप आणि कुठे या सगळ्या गोष्टी, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसाद. ही किती मोठी अलौकिका आहे. पारंपरिक शुद्धता, अशी परंपरेने शुद्धता कुठल्याही साधूच्या बाबतीत आपल्याला सांगता येणार नाही. विठ्ठल असे असणारे परंपरेनं, ज्ञानानं, भक्तीनं, वैराग्यानं, सगळ्या गोष्टीनं अत्यंत समजदार, अत्यंत शहाणपणा, अत्यंत ज्ञानी, ह्या सगळ्या गोष्टी 100 कोटी मंत्र नाथ संप्रदायामध्ये लिहिले गेले. त्या 100 कोटी मंत्राची संजीवनी मंत्रासकट ज्ञानेश्वर महाराजाला दीक्षा मिळाली. महाराज अख्ख्या मंत्राची दीक्षा ज्ञानोबाराला मिळाली. आणि म्हणून इतकी मंत्र देवता आणि इतकी शक्ती, इतकी भयानक ताकद ही नामदेव महाराजासारख्या जन्मच्या जन्म 4 युगापर्यंत नामदेव महाराज भक्ती करतात. प्रल्हाद, उद्धव, अंगद, चहुयुगाचा भक्तनामा कीर्तनी, 4 युगापासून नामदेव महाराज भक्ती करतात. ते नामदेव महाराज म्हणतात, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. 4 युगापासून ज्याने भक्तीची परंपरा आहे त्या व्यक्तीचे शब्द आहेत. म्हणजे सोपी गोष्ट वाटते काय ही? सोपी गोष्ट वाटते. वैराग्य, परब्रह्म डोळा दावाईसे म्हणती, हे त्यांचे शब्द. म्हणजे कोण कोण बोलतंय? महाराज ज्यांनी 4 युग देवाबरोबर प्रवास केलाय, सतत देवाबरोबर. अलग लक्षात. पुढे तुकाराम महाराज म्हणून नामदेव महाराज जन्माला आले. त्यांनीही सांगितलं, वेड्या, अरे आळंदीचं तुकान सोडून तू इकडं कशाला आला? ब्राह्मणाला काय सांगितलंय? जयाची द्वारी अंगी ऐशे बळ रेडावले, करील ते काय नव्हे महाराज. जे 4-5 युगापासून अखंड देवाचा शेजार आणि अखंड देवाची भक्ती, अशा तुकोबाराने ज्ञानोबाराला म्हणावा, पायीची वाहन मज पामरा है, पाय थोर मज
भक्ती करणाऱ्या तुकोबाराने हे म्हणावं, मज पामरा हे काय थोरपण. पुढच्या माणसाला समाधान लागावं म्हणून बोललंय का हे? त्याला बरं वाटावं म्हणून नाही. ही वास्तवता आहे. महाराज म्हणतात मी आपल्यासमोर काहीच नाही. काय थोरपण पाहिजे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीची उंची किती असू शकते, कशानं तिचं मूल्यमापन करू शकतं? कशानंच करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. प्रत्यक्ष भगवान परमेश्वर परमात्मा रात्रंदिवस त्यांच्या सतत सानिध्यामध्ये सतत मागे पुढे सेवा करत राहतात. हे ज्ञानेश्वर महाराजांचं अत्यंत कमी वयातलं सगळ्यात मोठं मोठेपण आहे. कुठल्याही बाजूनं ज्ञानोबरायांचं जर वर्णन केलं तर अशी एकही बाजू नाही. ते ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे वागत असताना, स्वतः विचार करत असताना, स्वतःसाठी भक्ती करत असताना स्वतः नेहमी आपण दुसऱ्याला पाहत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये स्वतःला बघितलंय. आपल्याला दुसऱ्याला पाहण्याची सवय आहे. सतत आपण दुसऱ्याला पाहतो. स्वतःला पाहणं फार कमी लोकांना जमतं आणि कमी माणसं स्वतःला पाहतात. जी स्वतःला पाहतात ती सुधरून जातात आणि जी दुसऱ्याला पाहतात ती कुठं जातात ते नाही सांगायचं, पण स्वतःला पाहतात ती मात्र सुधारतात. ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःला पाहिले. अनेक संतांच्या बाबतीत त्यांनी स्वतःला पाहिलेलं दिसतं आणि स्वतः चिंतन केलेलं दिसतं. मग तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, नाथ महाराज असतील, यांनी स्वतःला फार बघितलेलं आहे. एकटे असताना, समाजात असताना सतत आपण कुठे आहोत, आपल्याला काय अपेक्षित आहे, आपल्याला गरज कशाची आहे, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण कसं बोललं पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे, यासाठी नेहमी सत्पुरुष हा अंतर्मुख होतो. साधू सतत अंतर्मुख होतो. बाह्य गोष्टीवर तो जास्त भुलत नाही, अंतर्मुख होतो. इथे ज्ञानेश्वर महाराज अंतर्मुख झालेले दिसतात आणि अंतर्मुख होऊन आपल्याला मग ते जसं तुकाराम महाराजांना डोळ्याला, कानाला, मनाला, बुद्धीला उपदेश केलाय. ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण, नाही का? डोळ्याला केला, देवाला बघा, कानाला सांगितलं, मनाला सांगितलं. तसं ज्ञानेश्वर महाराजांना मंगल म्हणून मनाला हे सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांना देवाची भक्ती करत असताना परमेश्वराचं चिंतन. एका माणसानं त्यांना विचारलं, नेवाशाचं ज्ञानेश्वर लिहित असताना शंका विचारली. म्हणले, ज्ञानेश्वर माऊली तुम्ही वयानं फार लहान आहेत आमच्यापेक्षा, आम्ही खूप वर्ष तुमचं ऐकतोय. म्हणले, खूप महिने दिवस ऐकतोय, पण तुम्हाला हे सुचतं कसं? आम्हाला सुचत नाही. तुम्ही सांगितलेलं समजा ना, आणि तुम्ही आम्हाला समजून सांगता. हे आमच्या वयात आणि तुमच्या वयात हे फरक झाला कोणत्या मुद्द्यावर, याचाच मेळ लागला नाही. तुम्ही काय केलं की इतक्या कमी वयात तुम्हाला समजायला लागलं? कशी सुरुवात कशी केली भक्तीची? तुमच्या समजदारी ज्ञानाची सुरुवात कशी केली? ज्ञानेश्वर महाराजांना असं एक जणाने विचारलं, बाकीचे म्हणले हा 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 आम्हाला पण तसंच वाटतंय, अशी शंका विचारल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं, तुमचं म्हणणं रास्त आहे, खरंय, पण तुम्हाला आता माझं वय कमी दिसतंय किंवा आता माझं असं दिसतंय, पण मागच्या जन्मामध्ये मी भक्तीची सुरुवात आता नाही केलेली. आता भक्तीची सुरुवात नाही केली, आता भक्ती करतो, पण सुरुवात माझी आता नाही, सुरुवात मागं झालेली आहे. अनेक जन्मापासून पुनर्जन्म हा मानला गेला. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. जसं तुकाराम महाराज आदी करून सांगताना मानलेलं आहे, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मागच्या अनेक जन्मामध्ये मी भक्ती केली, पण भक्तीची सुरुवात करत असताना अशी केली, सगळ्यात अगोदर मी देवाचं चिंतन करायला सुरुवात केली. अगोदर देवाचं नामस्मरण केलं, पण नामस्मरण करत असताना त्याचं सगुण निर्गुण त्याचे असणारे जवळचे गुण, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मशी यशय श्री हा ज्ञान वैराग्यो शैव शन्नाम भगीतीरणः, अनेक गुणाचा मी गुणानुवाद केला. त्याच्या वेगवेगळ्या गुणाचा मी संवाद केला, वेगवेगळ्या गुणाचं त्या अनुवाद केला. त्याच्या सतत माझं मन त्याच्या भोवती मी गुंतवलं आणि त्याचं चिंतन केलं. मी वेगवेगळ्या परीनं चिंतन केलं. वेगवेगळ्या चिंतनाची एकच पद्धत नाही, चिंतनाची अनेक पद्धती असते. अनेक अँगलने, अनेक रस्त्यानं त्या गोष्टीला बघावं लागतं, अनेक विचारानं पाहावं लागतं. ह्याला चिंतन असं म्हणतात. जसं राजकीय माणसं चिंतन शिबिर म्हणतात का नाही, चिंतन शिबिर घ्यायचं, आपलं असं का झालं, चिंतन शिबिर घ्यायचं. तसं चिंतन म्हणजे अनेक ट्रॅकने, अनेक अँगलने केलेला अभ्यास. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळ्यात अगोदर मी देवाच्या नामाचा अभ्यास केला. आरंभी आवडी आदरे आले नाम,
देवाचं नाव मी सगळ्यात अगोदर जर सुरुवात केली असेल तर देवाच्या नावानं केली, आरंभी आवडीनं केली आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आदरानं केली. माणसाला एखादी गोष्ट आवडते पण आदर त्याबद्दल असेल अजिबात नाही. माणसाला कीर्तन आवडलं पण जाता जाता माणसं म्हणलं बडे महाराज आले चांगलं कीर्तन सांगितलं, येड्या त्यांचं सांगायचं काम आहे. आपल्याला तसं वागून जमत असतं वय. म्हणजे आदर आहे का? आवड आहे पण आदर नाही. आदर फार महत्वाचा आहे. आपल्याला आपली धर्मपत्नी आवडते आणि आईही आवडते पण आदर हा धर्मपत्नीत नाही, आदर हा आईमध्ये आहे. नमस्कार कुणाला केला जातो? हा, आईला केला. शहाणी माणसं आईच्या पाया पडतात. विठ्ठल विठ्ठल मला खराब बोलायची सवय नाही म्हणून मी आपलं. तेव्हा आदर हा कोणाजवळ केला जातो? आईचा केला जातो. आईजवळ आवडही आहे आणि आईजवळ आदरही आहे. धर्मपत्नी फक्त आवडते, आदर नाहीये महाराज. मुलगा आवडतो, मुलगी आवडते, माणसं आवडतात पण आदर हा आपल्यापेक्षा वडील ज्ञानी अशा माणसाजवळ आदर असतो, संताजवळ आदर असतो. आदर सर्वत्र राहत नाही, काही विशिष्ट जागेवरच आदर राहतो. भजनी मालिकेबद्दल आदर. एखादं पत्र लिहिते, मालिका हाताखाली देऊन नाही लिहायचं पत्र. एखाद्याला चिठ्ठी लिहायची, लगेच घेतली ज्ञानेश्वरी की बाटला चिठ्ठी लिहित. अरे मूर्ख आहेस का काय? वेळाच काय? ज्ञानेश्वरी कशाला हातात घेतली? काही दुसरं हातात घे, वही हातात घे. कारण ते त्याच्यात शब्द कोणते आहेत? आदराचे. त्याच्यात ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी. झोप लागत नाही म्हणून चालला दिंडीमध्ये, घेतली देवाची पिशी उशाला झोपला. अरे देवाची पिशी उशाला घेऊन झोपतात का? ते ढेकूळ घे, दगड घे, नाही तर धोतर सतरंजी घे. का देवाची पिशवी मालिका घेऊन झोपायला उशाला घेऊन म्हटला? आदर नाही आहे. आदर वेगळा आहे. आदरामध्ये आवड वेगळी आणि आदर वेगळा. ज्ञानोबा म्हणतात, मी देवाच्या नामाबद्दल आवड ठेवली पण देवाच्या नावाचा मी आदर फार केला. आदर केल्यानंतर आवड फळाला येते. जर आदर नसेल तर आवड वांज होते. लक्षात ठेवा. आवड काम देत नाही. किती काही गोष्टी माणसाला आवडतात. आवड कशाची असू शकते ना महाराज. आदर सर्वत्र राहत नाही. समजा आता आपण इकडेच नव्या चपला ठेवल्यात आपण बाहेर, एखाद्याला त्याची जुनी नाही सापडली, त्याची जुनी सापडत नाही आणि त्याला दुसऱ्याची काय झाली? आवडली, गेला घेऊन. मला सांगायचं काय? बघा म्हणलं उद्या आणू म्हणला, पण आज कसं जायचं? गेला घेऊन. का? आवडली म्हणून गेला. आदर जर असता तर गेला असता? आदर वेगळ्या ठिकाणी. आवड कुठेही राहते, आदर कुठेही राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात, मी देवाचं नाव आदरानं घेतलं, त्याच्याबद्दल माझा फार आदर होता. फार मला आवड होती आणि आदर होता. ह्या दोन गोष्टी. सगळ्यात माझ्या भक्तीची सुरुवात ही आदरयुक्त झाली. आदरयुक्त सुरुवात झाल्यामुळे मी शेवटच्या टप्प्यापर्यंत परिपूर्णतेला इथपर्यंत बाबा मी आलो. ही माझ्या नामाची आणि देवाच्या याची सुरुवात आहे. ही सुरुवात नामाबद्दल मी आवड आणि आदर ठेवत असताना मला सुद्धा प्रश्न पडले ना. आपल्याला प्रश्न येत नाहीत का? अनेक चांगल्या गोष्टी करताना अनेक अडचणी येतात, अनेक प्रश्न येतात, अनेक संकट. मला सुद्धा प्रश्न पडले. मी सुद्धा माझ्या वागण्याच्या, माझ्या डोळ्याला, माझ्या कानाला, माझ्या मनाला मी सुद्धा त्यांना काही गोष्टी सांगितल्या. हे असं बरोबर नाही, हे असं चांगलं नाही, हे चुकीचं वाटतंय, हे अमकं वाटतंय, असं मी सुद्धा सांगितलं. माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला, माझ्या डोळ्याला मी वेगवेगळ्या अभंगातून त्यांचा तो उपदेश स्वतःसाठी केलेला दिसतो. तसा याही अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रगतीच्या उंचीवर जाण्यासाठी, आपल्यासाठी आणि त्यांना त्यांनी दुसऱ्यासाठी करून ठेवलेल्या वाङ्मयामध्ये हा महत्त्वाचा भाग दिसतो की ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या बुद्धीला, आपल्या मनाला, आपल्या असणाऱ्या स्वभावाला जे कंट्रोलिंग करतं मन, त्याला सांगतात, वेडा आहेस तू, वेडा आहेस, वेडा आहेस तू, माझं ऐक, माझं ऐक. काय ऐक? स्वतःचा आनंद तुला मिळाला पाहिजे आणि तो आनंद मिळालाच पाहिजे. तेव्हा मन जेव्हा प्रश्न विचारतं की आपला आनंद आपल्याला कसा मिळेल, असं तर मला कधी बघायला मिळालं नाही. आपल्या जो नसताना कसं काय मिळेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, तुला कळत नाही पण मी तुला सांगतो की मी बघितलेलं आहे. स्वतःकडे तो अनुभव आहे पण अहमाध्यास आणि ममाध्यास हे येऊ नये आपल्याला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपली स्वतःची भूमिका बाजूला ठेवलेली आहे. आपली काय भूमिका आहे ती बाजूला ठेवली आणि सामान्य भूमिकेमध्ये जाऊन त्याला मनाला सांगतात, अरे
वेड्या, तुला सांगू का, तुला आनंद मिळाला पाहिजे आणि तो आनंद आपल्याजवळ आहेच, तो शोधायचा प्रयत्न कर. तो बघ, तू शोधून बघ, मिळतो का नाही बघ, अंतर्मुख होऊन बघ, शोध. त्याला ज्यावेळेस अनेक रस्ते सांगितले, मनाला ज्यावेळेस त्याला ही गोष्ट समजायला तयार नाही, ज्ञानेश्वर महाराजांना मन म्हणतं की अरे अहो ही आम्हाला काही समजत नाही. म्हणजे तुला समजत नाही, मनानंच प्रश्न विचारला ज्ञानोबांना, मनानंच. महाराज असं तुम्ही म्हणता, पण असं तर काय मला कुठे दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुला दिसत नाही, पण मी तुला पत्ता सांगू का. तो पत्ता असा आहे की जे कोणी योगी, जे कोणी त्यागी, जो कोणी महात्मा लोक आहेत, त्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळतो हे मला माहिती आहे. आणि म्हणून तू स्वतःचा आनंद स्वतः शोधायचा प्रयत्न कर. बाहेरून आनंद शोधू नको, तुझ्या आतल्या आनंदाला जन्म देण्याचा प्रयत्न कर. आणि तुला जर नसलं तर मी तुला पत्ता सांगतो. हे अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज निजानंद हे परब्रह्म, आनंद हे पै ब्रह्म ऐसे जाणती योगी वर्म. महाराज म्हणतात स्वतःचा स्वतःला मिळणारा आनंद हे परमेश्वराचं ओरिजिनल म्हणजे मुख्य रूप आहे. ह्याला परमेश्वर असं म्हणतात. नाही मंदिर में नाही मंदिर, तुमच्या जवळचा तुम्हाला मिळणारा आनंद हे परमेश्वराचं रूप आहे.
तुम्ही म्हणाल कसं काय? आता बघा, आपण कीर्तन संपणार, आपण जेवण करणार, जेवण केल्यावर आपण आपापल्या घरी जाणार, घरी गेल्यावर आरामशीर तुम्ही झोपणार. आता माझा प्रश्न असा आहे, तुम्हाला गाढ झोप लागल्यानंतर हा जो तुम्हाला आनंद झाला, हा आनंद नेमका कशाचा आहे? बँकेतल्या पैशाचा आहे का? डिपॉझिटचा आहे का? घरातल्या माणसाचा आहे का? जमिनीचा आहे, नोकरीचा आहे? कशाचा आनंद? या आनंदामध्ये कुणीही नाही. कोण आहे या आनंदात? काही नाही. बँकेच्या जागेवर आहे, माणसाच्या जागेवर, नोकरी जागेवर. हा शांत बसलेला आहे. डोळे पाहणं थांबलं, कानानं ऐकणं थांबलं, हातानं काम थांबलं, पायानं जाणं, सगळे इंद्रिय थांबलेले आहेत. सगळे इंद्रिय संपूर्ण अंतर्मुख झालेले आहेत आणि मगच तुम्हाला तो आनंद मिळालेला आहे. डोळ्याचं पाहणं, मनाची वृत्ती, बुद्धीचं स्मरण, ह्या बुद्धीचं स्मरण, सगळ्या गोष्टी संपुष्टात आलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी. बुद्धी कुणाला अभंग आठवीत नाही, मन कुणाला बोलत नाही, मन डोळ्या कानावाट बाहेर जात नाही, काहीच नाही, काही नाही. तो प्रकृतीचा भरतार पाही. काहीच जेथ नाही, तो प्रकृतीचा भरतार पाही. जो काहीच नाही तो प्रकृतीचा खरा मालक आहे आणि तो आपल्याला स्वतः आत्म्याचा आनंद, आत्मानंद आपण झोपल्यानंतर आपण कुठल्याही साधनानं मिळत नाही. पैसे मिळून जर आनंद मिळाला असता तर बँकेच्या कॅशियरनं रजा मागितली नसती. पैसे मिळण्यात आनंद आहे ना, मोजण्यात आनंद, मग कशाला रजा मागतो? असा एकही जगाच्या पाठीवर माणूस नाही की तो त्याच्यात आनंद मानतो. महाराज, कशातच आनंद नाही जो तुमच्या स्वतःचा स्वतःला मिळणारा आनंद आहे तो. मला सांगा, सगळ्या गोष्टीला माणसं कंटाळतात. कीर्तनाला कंटाळतात, प्रवचनाला कंटाळतात, कथेला कंटाळतात, जाण्याला कंटाळतात, वारीला कंटाळतात. झोपीला कंटाळणारा माणूस मानला की त्याला, तोला झोपीचा त्याला काय आलाय? महाराज, मला झोपच लागू नाही कारण तिचा लई कंटाळा आलाय. असं आहे. झोप लागत नसेल तर औषध घेऊन झोपायचा प्रयत्न करतो, पण झोपेचा कंटाळा कोणाला नाही. माणसं केव्हाही झोपतात. पहाटे रामजन्माच्या कीर्तनाला झोपतात, दुपारी 12च्या कीर्तनाला झोपतात, संध्याकाळी दत्ताच्या कीर्तनाला झोपतात, रात्री जन्माच्या कृष्ण जन्माच्या कीर्तनाला झोपतात. झोपायला माणसाला काय? खायला मिळलं की झोपली. कधी झोपतात माणसं? का? स्वतःचा स्वतःला मिळणारा तो आनंद आहे, त्याला माणसं कंटाळतच नाही. झोपीला अजिबात नाही. आनंद आहे का? काहीच नाही. मग साधू आणि आपल्यात फरक आहे. साधूही झोपतो. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज का झोपत नव्हते का? संत झोपले नाही का? संत झोपले नाही असं नाहीये. आपल्याला झोप लागते ना, मग ती जागे झाली तरी आनंद, आणि आपण झोपल्यातच आपल्याला आनंद, आणि त्यांना आपल्या जागेपणात राहत नाही. फरक काय? एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, 1 मिनिटामध्ये उरकून घेऊ हा विषय. परातीत पाणी घेतलं आणि चांदण्यामध्ये परात ठेवली. कोजागिरी चांदणं परात ठेवली. त्या चांदण्यात परात ठेवले. चंद्र कंप्लीट त्या परातीतल्या पाण्यामध्ये परात भरून ठेवली आणि त्यात दिसायला आला. वा, छान आहे, काय सुंदर चंद्र आहे. त्या पाण्यामध्ये चंद्र दिसला, बरोबर आहे. वर जो आहे तोच आत दिसला. दुसरा एक माणूस आला, त्याने काडी आणली, ते पाणी हलवायला सुरुवात केली. अशी त्या काडीने ते पाणी हलवलं. हलवल्यानंतर त्याच्यात चंद्र नाही का? पाणी आहे ना, चंद्र आहे, मग दिसतोय का तो? तो दिसत नाही. का? पाणी सारखं हललंय ना, त्याच्यामुळे त्या चंद्राचे तुकडे तुकडे इतके झाले की ते काही दिसायला तयार नाही. सारखं पाणी त्याने काडीनं हलवलं. पुन्हा त्याने काडी काढून घेतली, पाणी स्थिर झालं. जशाच तसा चंद्र हजर. विश्वामध्ये परमेश्वर परमात्मा विश्वाला व्यापक आहे. तो आपल्या अंतःकरणामध्ये, तैसा हृदयामध्ये मी, हृदयात राम. जसा वर चंद्र आकाशात आहे तसा परमेश्वर परमेश्वरच. तो नाही ऐसा कवन, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. मग तो नाही असं कुठेच आहे. चंद्रवर आहे, पाण्यात आहे, काडी घातली, हलवलं, हलले, संपलं. तसं साधू झोपला आणि आपणही झोपलो. आपली परात स्थिर, त्याची परात स्थिर, बरोबर आहे. साधूची परात स्थिर, आपली परात स्थिर. त्यांना झोपेत आनंद मिळाला, आपल्यालाही मिळाला. आता तो उठला, साधूही उठले आणि आपणही उठलो. पण साधू उठल्यानंतर त्यांच्या परातीत काड्या घालणारा कुणीच नाही. आहे कोणी? त्यांच्या परातीत काड्या घालणारा कोणी? ना काम, ना क्रोध, ना लोभ,
ना मोह, ना ममता, ना माया, ना आशा आकांक्षा, ना असूया, ना द्वेष, ना दोष. काड्या घालणारं कोणी नाहीच तिथं. त्याच्यामुळं त्याची जागृती जरी झाली, चालता बोलता जरी असला, त्याच्या परातीत कायमचा परमेश्वर त्याला दिसतो. आनंदच आहे. आपल्याला काड्या घालणारा काडा नाही, खराटा घेऊनच भावताली उठला की आपल्या भोवती खराटा. त्यामुळे जागा झाल्यानंतर आपल्याला तो आनंद राहत नाही. आणि साधू जवळ काहीच नाही. काम क्रोध केले, दौडोने क्रोध घातला बाहेरी, काम घातला बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. असं भय चिंता लज्जा काम क्रोध, तोडावा संबंध नाही तोडीला संबंध, यांचा माझा तोडावा तुटला सोडा. आला पिकलिया सेंद कडू पण गेले, कडू पण गेले. क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. का जागे झाले तरी ते त्यांच्यावर तकलीफ देत नाही. त्यांच्याजवळ काम नाही का, क्रोध नाही का, लोभ नाही का, त्यांना मन नाही का? साधूला काय मन नसतं का? हा, काम क्रोध नसतो, आशा नसते, वासना नसते. अरे ह्या सगळे गुण परमेश्वराने दिले, ते त्याच्याजवळ असतातच. ते काही कुठं निघून नाही गेले, रस्त्यातून निघून नाही गेले, त्याजवळ आहेत. मग फरक त्यांच्यात आणि आपल्यात काय? तो त्याला ताब्यात ठेवतो आणि आपण त्याला मोकार सोडतो. फरक काय? तो त्याला वापरायचं कसं तो ठरवतो. आता तुकाराम महाराजावर क्रोध नव्हता, होता ना. जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास दैसे नवो, तुझं पाहिजे भ्रतार, काय माये गेली होती भूतापाशी, किती सांगू तरी नाही कती बटकीचे. हे काय गायत्री मंत्र आहे काय? हा क्रोध नाही? अरे हा क्रोधच आहे ना. तरी पण त्यांचं कौतुक केलंय का नाही आपण या क्रोधाचं? का? तो त्यांच्या ताब्यात आहे आणि आपल्या ताब्यात नाही. काम त्यांच्या ताब्यात आहे, आपल्या ताब्यात नाही. लोक त्यांच्या ताब्यात, त्यांनी काय केलंय? ताब्यात ठेवलेलं आहे. आलं लक्षात? 10 लाख रुपयाचा कुत्रा जरी असला तरी तो मालकाच्या ताब्यात आहे. बाहेरच्या येणाऱ्या माणसाच्या ताब्यात नाही. तो त्याचं गचुरच धरील, बाहेरच्या गचुरच धरील. पण मालकाने हाक मारली की तसं बळीया केच अंकित आम्ही झालो बळीवंत. मालकाला जवळ असल्यामुळे हे कुत्री त्यांना त्रासच देत नाही. जागची जागेवर बसून येतं. यांनी म्हटलं बाहेर जा तरच जाते, नाही तर जागेवर पडून येते कुत्री. आणि म्हणून त्यांच्या त्या ताटलीमध्ये, त्यांच्या परातीमध्ये, त्यांच्या ह्याच्यात कुणीही काडी घालायला मोकळं हा हे जातच नाही ना, तिथं थांबतच नाही त्याच्याजवळ. आणि आपली माणसं बाहेर जातच नाही, तिथं थांबूनच येतं. म्हणून झोपेटला निजानंद. निज हा शब्द ब्रह्मानंदासाठी, स्वतःच्या आनंदासाठी वापरलेला आहे. परमानंदासाठी, परमेश्वरासाठी हा शब्द वापरला आहे. निज हा शब्द परमेश्वराचं नाव आहे. डायरेक्ट त्याचा स्वभाव याच्यात सांगितलेला आहे. डायरेक्ट स्वभाव. आता पोरं दिसत नाही, तो पोरं कुठे गेली घरातली? नाही म्हणले महाराज पोरं निजली. शब्द वापरतात का नाही? पोरं निजली. निजली ल जर काढून दिला तर शब्द काय आहे? निज. निज हा शब्द देवासाठी वापरला. मदाल सरांनी म्हणते निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा, निज ते तू विसरलासी होशी वरपणा काळा, परे दे मदालसा सोहम जो जोळे बाळा. निज ध्यानी
निज पारे लक्ष लागू दे डोळा, निज ते तू विसरलासी. निज म्हणजे ब्रह्मज्ञान, निज म्हणजे परमेश्वर परमात्म्याचं असणारं निर्गुण निराकार आनंदमय स्वरूप. पांडुरंग वेगळा, राम वेगळा, कृष्ण वेगळा, बरोबर आहे. हे अवताराला आली, पण सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण. याच्यापेक्षा या मूर्तीच्या पलीकडे जाऊन जे बघणं आहे ते निजाचं स्वरूप आहे. आता मूर्तीत कपडे काळे जांभळे तांबडे आपण घातलेले आहेत, मुकुट घातलेला आहे, हे मूर्तीचं स्वरूप आहे, हे नासवान स्वरूप आहे. आणि या मूर्तीच्या पलीकडे जे स्वरूप आहे त्याचं ते निज रूप आहे. हे निजरूप आहे. माझ्यामध्ये माझा आत्मा हे निजरूप आहे, पण माझं शरीर हे नासवान आहे. नास दिसे ते नासे, आत्मा नासत नाही. अच्छोद्यो यमदायो यमक्लेद्यो शोषे वच. आत्म्याला मरण नाही, आत्मा अविनाशी आहे. आत्मा परमेश्वराचं स्वरूप आहे, आत्मतत्व मुख्य आहे. म्हणून मूर्तीच्या पलीकडे जे सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद रूप आहे, असं सच्चिदानंद स्वरूप जे निर्गुण निराकार स्वरूप आनंदमय आहे ते स्वरूप निजाचं आहे. आणि माऊली म्हणतात, अरे अशा प्रकारचं निजानंद, स्वतःची स्वतःला मिळणारा आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. निजानंद हे पै ब्रह्म, याचंच नाव ब्रह्म आहे. स्वगत सजाती विजाती भेद रहित, स्वभिन्न स्वविरोधी स्वबलवान भीती रहित. ध्याता ध्येय ध्यान, ज्ञाता ध्येय ज्ञान, करता कर्म करता दृष्टा दृश्य दर्शन, या त्रिपुटी रहित. काम क्रोधादी विकारे रहित. कुठल्याही प्रकारच्या त्रिपुटीत जे येत नाही. विचार मागुता पाहुणे गे, शब्दाची दिठी न लगे. याच्या पलीकडे जे स्वरूप आहे ते परमेश्वराचं ओरिजिनल स्वरूप आहे. आणि ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे, ते तू मिळवायचा प्रयत्न कर. आणि म्हणून निजानंद हे पै ब्रह्म ऐशे जाणती. हे कुणाला कळतं? ज्ञानोबा म्हणतात ऐशे जाणती योगी वर्म. वास्तविकता हेच ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तरी ते म्हणतात ऐशे जाणती योगी वर्म. योगी लोक हे जाणतात, योग्यांना हे माहीत आहे. सर्वसामान्य माणसाला कसं काय कळणार? हे योग तर किती अवघड आहे महाराज. योगाची वाटा जे निघा सोबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. आणि म्हणून योग याग विधी येणे नवे सिद्धी. ज्ञानोबा तुम्ही असं म्हटले, योग याग विधी तुम्हीच बोलला आणि तुम्ही म्हणता निजानंद ऐशे जाणती योगी वर्म. माऊली म्हणते योगी जाणतो ना, पण आपल्याला ते पाहिजे ना. योगी जाणत असेल, बरोबर आहे, स्वतःचं स्वरूप काय आहे हे योगी जाणतो, पण आपल्याला त्या स्वरूपाचा लाभ घ्यायचा असेल तर अभंगाचं दुसरं चिरण. विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा, विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा. विठ्ठल
संसार दर्शना दुखे संसार दर्शना विठोबा रखुमाये रखुमाये विठ्ठल विठ्ठल स्मरे मना चुके संसार दर्शना. 5 मिनिटांमध्ये हा भाग संपून आपल्याला वेळेत कीर्तन उरकून घ्यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल स्मरे मना. सर्वसामान्य माणसाला योग जमणं फार अवघड आहे, कठीण आहे. 2 तास माणसाला कीर्तनामध्ये बसवत नाही तर योग अभ्यास किती. आणि ही गोष्ट खरोखरच कठीण आहे, फार अवघड आहे. सामान्य गृहस्थी माणसाला कलियुगामध्ये योग करणं फार कठीण आहे. कारण कलियुगातलं पद्धत अशी, कलीन घडी साधन अवघ्या वाटा झाल्या क्षीण. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. कळायचंच नाही, कळलं तर संपूर्ण कळणार नाही, कळलं तर घडणारच नाही. असं कलियुगातलं फार काळाचं महत्त्व आहे. कालाय तस्मै नमः, त्याला कुणाचा विलाज नाही. ह्या सगळ्या गोष्टी फार अवघड आहेत. आणि म्हणून सगळ्यात सोपं, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईन भेटी. नामस्मरण करावा. नामस्मरणाला काही बाधा नाही, न लगे आंघोळी तोंड धुवावे. नामस्मरणाला फार बंधनं नाहीत, जसं कर्ममार्गाला फार बंधन आहेत. एखादी नवचंडी करायची असली, वास्तुशांती करायची असली तर त्याला बंधन आहेत, त्या पद्धतीनेच तुम्हाला करावं लागेल. पण नाम तसं, नाम केव्हाही घ्या. आंघोळ करून घ्या, न आंघोळीचं घ्या, बसून घ्या, उभ्यानं घ्या, चालता चालता घ्या, झोपून घ्या. जर नाम घेता वाट चाली, यज्ञ पावला पावली, बसून घेतलं आणि झोपून घेतलं. निजल्या निघाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन करिता डोले. केव्हाही घ्या, कारण नामाला बंधन कलियुगामध्ये ठेवलेलं नाही. कर्ममार्गाला फार बंधन आहे महाराज, फार. कोणतंही कर्म संकल्पाशिवाय करता येत नाही. संकल्प केला, संकल्प तुमचा काय आहे तेव्हाच ते कर्म तुम्हाला फळ देतं. आणि संकल्प केला नाही तर ते कर्म फळ देत नाही. संकल्प आहे तसं नामाला तशी गोष्ट नाही आहे. म्हणून नाम सर्वसामान्य माणसासाठी, अज्ञानीपासून ज्ञानी माणसापर्यंत सकळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरच्या सकळाते विनवणी. सगळ्या, मग ज्ञानी असो, अज्ञानी असो, सुज्ञ असो, योगी असो, तपी असो, कुणी असो, या सगळ्यासाठी नाम हे तारक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली मनाला म्हणतात, विठ्ठल विठ्ठल स्मरे म्हणा चुके संसार दर्शना. ज्ञानेश्वर महाराज 100 जन्मामध्ये, अनेक जन्मामध्ये जन्माला आले, अनेक अवतार बघितले, त्यांनी स्वतः अवतार घेतले, तरी परंतु विठ्ठलाचं स्मरण सांगितलेलं आहे. त्यांनी जन्माचं चिंतन करत असताना आरंभाचं चिंतन राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ असं वर्णन त्यांनी केलं. रामकृष्ण गोविंद गोपाळ असं वर्णन केले. पण आपल्याला सांगता असताना विठ्ठल शब्द सांगितला, राम शब्द सांगितला नाही. इथे राम शब्द सांगितला नाही, विठ्ठल शब्द आहे. विठ्ठल शब्द ही काय आहे? विठ्ठल, विठ्ठल शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
आलं. विठ्ठल विदा ठाण शून्यांना ते गृह्णाती इथे विठ्ठल. हा विठ्ठल शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. मी सोपा अर्थ तुम्हाला सांगतो लक्षात ठेवण्यासाठी, बिलकुल सोपा. वि शब्दामध्ये ज्ञान आहे, विद म्हणजे ज्ञान. ठ शब्दामध्ये स्था नावाचा धातू, तिष्ठती म्हणजे उभा राहिलेलं, आणि ल शब्दामध्ये सौंदर्य आहे. बघा, विठ्ठलाचं स्मरण केल्यानंतर संसाराचं दर्शन चुकल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विद व शब्द व ठ आणि ल हे संस्कृत तुम्ही बाजूला सोडून द्या, त्याचं काय आपल्याला देणं घेणं नाही, काही करायचं नाही त्याचं. व शब्दाचा अर्थ आहे शहाणपण, एवढं लक्षात ठेवा. व म्हणजे शहाणपण, ठ म्हणजे स्थिर शहाणपण, आणि ल म्हणजे सुंदर. आता बघा, व शब्दाचा अर्थ आहे शहाणा, शहाणपण. तुम्ही जिथे वागायचंय, मग लेकीबरोबर वागा, सुनाबरोबर वागा, मालकाबरोबर वागा, सासऱ्याबरोबर वागा, मित्राबरोबर वागा, महाराजाबरोबर, समाजाबरोबर वागा, नोकरीत वागा, कुठेही वागा, पण तुम्ही वागत असताना अत्यंत शहाणपणानं वागलं पाहिजे, शहाणपणानं जगलं पाहिजे. मग शहाणपण कशात असतं? शहाणपण शहाणा म्हणायचं कशावर? कशावर शहाणा म्हणायचं? व्यवस्थेला, परिस्थितीला, कायद्याला, धर्माला, संत वचनाला, शास्त्र वचनाला जी गोष्ट धरून आहे ती गोष्ट शहाणपणात जाते. ती गोष्ट कशात जाते? शहाणपणात जाते. शास्त्र काय म्हणते, पुराण काय म्हणते, वेद काय म्हणतात, संत काय म्हणतं, साधू काय म्हणतो, वडील काय म्हणतात, आई काय म्हणते, समाज काय म्हणतो, कायदा काय म्हणतो, व्यवस्था काय म्हणते, परिस्थिती काय आहे, हे शहाणपण आहे. हे काय आहे? शहाणपण आहे. समजा मी कीर्तन आहे, 9ला बरोबर सोडलं, तुम्ही काय म्हणणार? आणि मी 9:30ला गेला, काय बाबा? हा व शब्दाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. व शब्द कळला. व विठ्ठलाचं स्मरण का, रामाचं का नाही सांगा. प्रसंगाने मी तुम्हाला रामकृष्ण हरी वेगळे शब्दाचे प्रसंगाने सांगा. आज विठ्ठल अभंगात आहे म्हणून विठ्ठल शब्द सांगतो. विठ्ठल का, तर व म्हणजे तुमच्या जवळचं शहाणपण, तुमच्या वागण्यात सतत शहाणपण असलं पाहिजे, आणि ते चुकूनही अज्ञानाच्या चुकीच्या बाजूला गेलं नाही पाहिजे. शहाणपण पाहिजे, आणि ते कसं पाहिजे? स्थिर पाहिजे. ठ शब्द. आता शहाणपणाबद्दल लक्षात आपल्या आलं, ज्ञान वगैरे हे अवघडात जायचं नाही, एकदम सोप्यात जायचं. आपल्याला एकदम सोप्यात जायचं. आपली चप्पल सापडत नाही ना, आपलं शहाणपण आहे. उद्या बघू, आता चला असंच, उद्या पाहू. कोणी गेला असलं तर उद्या घेऊन येईन, आज नाही. आपण दुसऱ्याची नाही घालायची, चला आपण असंच. हे शहाणपण आहे, आणि हे स्थिर पाहिजे. हे बदलता कामा नाही. म्हणलं चला आपण, चला चला जाऊ आपण, उद्याच्याला बघू. दुसरा म्हणला, ए कुठे जातो? हे बघ, हे कोण नाही घातली, हिला घाल. अरे ती नको दुसरे. तिसरा आला, अरे घाल घाल घाल. चौथा आला, त्याला काय होतं, घाल. कळला का? यांनी काय गेली, घातली. ठ शब्दाचा अर्थ चुकला. ठ म्हणजे स्थिर. तुम्ही नाही घालायचे हे तुमच्या मनात होतं ना, मग 4 जण म्हणले का घातली? ठ शब्दाचा अर्थ सांगतोय, सोपा अर्थ. ठ म्हणजे स्थिर. तुम्ही काही जरी झालं, 28 युगापासून हा विटेवर स्थिर आहे महाराज. याला किती काही भेटली, पापी, दुष्ट, दुरात्मे, साधू, महात्मा कुणी भेटली, पण अजिबात बदलला नाही. याचं नाव आहे विठ्ठल, स्थिर. युग 28. पुंडलिकराय सारखे भेटले, शिव्या देणारे भेटले, गाणारे भेटले, बोलणारे भेटले, याला काय भेटले नाही का? सगळे भेटले, पण महाराज याची दृष्टी बदलली नाही, याचा हात बदलला नाही, याचे पायातलं अंतर बदललं नाही, याच्या डोक्यातली दृष्टी, याचं अंतकरण बदललं नाही, बुद्धी बदल नाही, मन बदल नाही. मूड पापी जैसे तैसे उतरी काशे लावून, हे त्याची स्थिरता आहे. हे विठ्ठलाची स्थिरता आहे. आणि म्हणून आपलं शहाणपण. आपण आता उद्या बघा, श्रावणी सोमवारी काय गर्दी. कुठं? शंकराच्या मंदिरात लाईनीच्या लाईनी. मंगळवारी तिथला कचरा उचलायला कोणी जाणार नाही. तसाच देव, बेलाचे पानं, कचरा का? सोमवारी पार्वतीला घेऊन तो पीडित होता, आणि मंगळवारी काय गोव्याला गेला फिरायला पार्वतीला घेऊन. आपल्या जो शहाणपणे सोमवारी आहे, मंगळवारी नाहीये. विठ्ठल नावाला हे सांगायचंय की वी म्हणजे शहाणपण. हे सोमवारी ठेव, हे मंगळवारी ठेव, बुधवारी ठेव, सतत ठेव. आपल्याला लक्ष्मीची पूजा करावी वाटते ही अमावस्याच्या दिवशी, आश्विन अमावस्याला. अरे आश्विन अमावस्या जर आपल्याला पवित्र वाटते तर आखाड्याची का नाही वाटत?
आपला आखाडात शहाणपण राहत नाही. आमोशा तीच आषाढी आमोशा आणि अश्विन आमोशा. अश्विन आमोशाला रांगोळ्या आणि आखाड आमोशाला आपली स्वतःची रांगोळी. कुठं पण याचा तपासच नाही, आपलीच रांगोळी. मला सांगायचं काय, ठ शब्दाचा अर्थ आहे शहाणपण. आणि ज्या वेळेला तू व शब्दाच्या शहाणपणानं स्थिर नाशील त्यावेळेला ल शब्दाचा जन्म तुझा होणार आहे. ल म्हणजे सुंदर, ल म्हणजे अतिशय सौंदर्य प्राप्त होईल. काही झालं आणि किती किंमत जरी झाली आणि किती समजून सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजानं कल्याणच्या सुभातला द्रव्य घेतलं, पण त्या सुभेदाराच्या मुलगीला साडी नेसूनच पलीकडे पाठवलं, माहेरी पाठवलं. म्हणजे तुकाराम महाराज कीर्तन ऐकली होती, विठ्ठल शब्दानं परश्री ही पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईचे ठाई. राजघराण्याला ही गोष्ट शोभत नाही, पण तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकल्यामुळे शिवाजी महाराजांच्या मनावर इतकी ठसली, ज्या मुलीबरोबर लग्न लावलं तीच माझी बायको आहे, जी दुसरी लग्न लावलं नाही ती माझी माता आहे, ही माझी माता आहे. जिच्यावर लग्न ती माझी पत्नी, पण जिच्यावर लावणार ती माता आहे, म्हणून तिचा गौरव केला. आणि किती सरदारानं समजून सांगितलं तरी मात्र तिचं शहाणपण महाराजांचं बदललं नाही. म्हणून संपूर्ण जगामध्ये आज पुतळे उभारल्याशिवाय राहत नाही. हे सौंदर्य आहे महाराजांचं. हे ल शब्दाचा अर्थ आहे सौंदर्य. तेव्हा राहतं शहाणपण तुमचं बदलतच नाही. अशा वेळा तुमचं ज्ञान हे तुमच्या स्थिरता असणारं ज्ञान हे सौंदर्याकडं, तुमच्या उंचीकडं, तुमच्या सोहळ्याकडे घेऊन जातो. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. हे ल शब्दाचा अर्थ आहे. म्हणून विठ्ठलाचं स्मरण का करा, नुसतं विठ्ठलाच्या जाऊन पाया पडायचं नाही, तर विठ्ठल शब्दाचा मी अर्थ आपल्या समोर सांगितलाय. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे कीर्तन ऐकल्यानंतर जितकं आपण मुलीवर प्रेम करतो तितकं सुनाव प्रेम करायचं शिका आणि शेवटपर्यंत करा. हा विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे. हे विठ्ठल शब्द जसं आपल्या घरात आपण घर स्वच्छ ठेवतो तसं मंडपात आल्या कीर्तनात आल्यानंतर उठलं जेवण पत्रळे उचलून कचराकुंडीत टाका. त्याला काय उचलील कुणी? कीर्तन ऐकून नाही चालणार, शहाणपण बिघडलेलं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपलं शहाणपण स्थिर ठेवणं हे विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा तुमचं सौंदर्य वाढतं. म्हणून व म्हणजे शहाणपण, ष्ट म्हणजे स्थिर, ल म्हणजे सुंदर. माऊली म्हणतात मना, अरे तू विठ्ठलाचं स्मरण कर, शहाणपणानं स्थिर वागण्याचा प्रयत्न कर, तेव्हा चुके संसार दर्शना. मग तुला जन्म मरणाचं दर्शन होणार नाही, सगळं चुकून जाईल. आणि हे विठ्ठलाचंच का करायचं सांगतो तर याच्याशिवाय दुसरा कुणीही शहाणा करणारा नाही. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावी मज भजले, तया ऐलेची थडी सरले, माया जोळ माम एकम शरणम व्रज. हे त्याच्या स्वतःच्या मुखातलं आहे. म्हणून मना तुला सांगतो, बाप रखमा देवी वरा वाचून, कवन पुरवील जीवेचे खोन, ज्ञानेश्वर माऊली राज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.